वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवान् सस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति नो इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। भगवान श्री गोपाल कृष्णाच्या चरणी वंदन करतो। जगद्गुरु आदि शंकराचार्यांच्या चरणी नमन करतो। आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य वंदाताई या दोघांनाही साष्टांग नमन करतो। सकल संतांना वंदन करतो। उपस्थित तुम्ही सर्व श्रोतृवर्ग, साधक आणि उपनिषद अभ्यासक उपासक तुम्हा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। मुंडक उपनिषद, त्या मुंडक उपनिषदातील दुसरा मुंडक, त्याच्यातला दुसरा खंड याचं आपलं चिंतन सुरू आहे। या चिंतनामध्ये पहिले 8 मंत्रांचा अभ्यास आपला झालेला आहे। मागच्या वेळेला मंत्र क्रमांक 7 आणि 8 या 2 मंत्रांचा विचार आपण केला होता। यह सर्वज्ञ सर्वविद यस्यैष महिमा भुवी अशा प्रकारचा हा मंत्र सर्वज्ञ आणि सर्वविद या 2 शब्दांनी परब्रह्मतत्वाचं वर्णन इथे केलेलं आहे। सर्वज्ञ म्हणजे सामान्यतः जाणणारा आणि सर्वविद म्हणजे विशेष रूपाने जाणणारा असा जो आहे तो परमात्मा, त्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे। दिव्य अशा ब्रह्मपूर नावाच्या एका हृदयाकाशामध्ये स्थित असलेला हा परमात्मा जो मनोमय आहे, जो प्राण शरीर नेता असा शब्द आलेला आहे। प्राण आणि शरीरांचा नेता म्हणजे नेणारा आहे, अन्नमय देहामध्ये स्थित आहे, त्याच्या सन्निध आहे। थोडक्यात त्याचा अर्थ काय आपण मागच्या वेळेला बघितलं होता की सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर या दोघांनाही चैतन्यत्व प्राप्त करून देणारा, या दोघांच्याही बरोबर राहणारा, पण तरीसुद्धा या दोघांपासून अलिप्त असलेला, असंग असलेला असा हा आत्मा, त्या आत्म्याचं वर्णन आपण मागच्या वेळेला बघितलं आणि बऱ्याच प्रकारे आचार्यांनी त्याची महिमा जी मांडली होती त्याचं पण आपण मागच्या वेळेला चिंतन केलं। आनंद रूपम अमृतम यत विभाती असा हा या मंत्राचा शेवटचा चरण अतिशय सुंदर। जे धीर पुरुष असतात, जे विचारशील पुरुष असतात, जे मननशील असतात, अशा पुरुषांना या आनंद स्वरूप आत्म्याचा साक्षात अनुभव येतो। विभाती म्हणजे ते त्याला जाणतात। यावेळेला आपण विचार केला होता की अमृत म्हणजे जे मृत नाही असं, या अमृत शब्दातनं सततत्व निर्देशलेलं आहे। विभाती म्हणजे भाती म्हणजे जाणणं, त्या जाणण्यातनं चित्तत्वाकडे निर्देश केला आहे आणि आनंद रूपम म्हणजे आनंद तत्वाकडे निर्देश केलेला आहे। अशा पद्धतीने सतरूप, चित्रूप आणि आनंदरूप असं ते ब्रह्मतत्व आहे, त्याचा अनुभव धीर पुरुष घेतात। मला वाटतं मी सुखी किंवा दुःखी होतो, पण खरा मी तसा नाही। मला वाटतं की मी बंधनात अडकलेलो आहे आणि आता मला मुक्त व्हायचंय, पण खरा मी बद्धसुद्धा नाही आणि मुक्तसुद्धा नाही। खरा मी कसा आहे? आनंदरूप आहे, सतरूप आहे, चित्रूप आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। अशा प्रकारचा 7व्या मंत्राचा अभ्यास आपण मागच्या वेळेला केला होता।
8व्या मंत्रामध्ये पुन्हा एक अतिशय सुंदर मंत्र. या मुंडक उपनिषदाचं फल कशामध्ये आहे, या उपनिषदाच्या अभ्यासाने काय प्राप्त होणार आहे, त्याचा विचार आपण 8व्या मंत्रात केला होता. भिद्यते हृदयग्रंथी छिंदन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि यस्मिन् दृष्टा परावरे. परावरे, पर आणि अवर म्हणजे कारण आणि कार्यरूप असं जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर परमच कारणात्मन अवरंच कार्यात्मना, आचार्यांनी सांगितलेलं आहे. कारण आणि कार्य या दोन्हीच्याही पलीकडे असलेलं जे तत्व आहे, किंवा दोन्हीलाही व्यापून असलेलं जे तत्व आहे, जे स्थूल आणि सूक्ष्म या दोघांनाही व्यापून आहे, जे समष्टी आणि व्यष्टी यांच्यामध्ये सुद्धा आहे, जे पर आणि अवर ह्या दोन्हीमध्ये आहे, तेच तत्व, एकच तत्व, त्याला आत्मतत्व असं म्हणतात, त्यालाच ब्रह्मतत्व असं म्हणतात. तेच अविच्छिन्न चैतन्य सर्वत्र सदा समभरलेलं आहे. जे माझ्या हृदयाकाशात मला वाटतं, या शरीराच्या सापेक्ष जे हृदय, आपण विचार केलेला आहे वारंवार, हृदय म्हणजे फक्त जे छातीत धडधडतं तेवढंच हृदय नाही, तर हृदय म्हणजे संपूर्ण शरीरभर व्यापून असलेलं जे अंतःकरण, त्याला परमार्थशास्त्रामध्ये हृदय असं म्हणतात. आणि या हृदयाकाशात म्हणजे हे शरीर जिथे ज्या आकाशात आहे, हे शरीर सापेक्ष जे हृदयाकाश, ते ज्या आकाशात आहे तेच पृथ्वीला किंवा नवे नवे संपूर्ण ब्रह्मांडाला सामावणारा आकाश. त्या दोन्ही आकाशांमध्ये जसा भेद नाही, दोन्ही एकच आहे, अगदी त्याचप्रमाणे कार्य आणि कारण, स्थूल आणि सूक्ष्म हे सगळ्यांना व्यापून असलेलं, व्याप्त असलेलं आणि तरीसुद्धा असंग असलेलं असं जे तत्व आहे, त्या तत्वाला परब्रह्मतत्व म्हणतात. त्या परब्रह्मतत्वाची अनुभूती आल्यानंतर, त्याला जाणल्यानंतर काय होतं याचं वर्णन या फलस्वरूपी या मंत्रात केलेलं आहे. भिद्यते हृदयग्रंथी, आपल्या हृदयाच्या ग्रंथींचा नाश होतो, तुटतात त्या. सगळेच्या सगळे संशय नष्ट होऊन जातात. सगळे जे कर्म आहेत, त्या कर्माची जी फलं आहेत, ती अक्षरशः क्षीण होऊन जातात, असं वर्णन इथे केलेलं आहे. कोणाची हृदयग्रंथी तुटतात? जीवाची हृदयग्रंथी तुटते. या जीव या संकल्पनेचा आपण अभ्यास मागच्या वेळेला विचार केला होता, पण त्याचा सप्रयोग अभ्यास करण्याचं आपण ठरवलं होतं, ते आजच्या चिंतनात नक्की करूया. बघा, एक लक्षात घ्या, आपल्या सगळ्या गोष्टींना आपलं अंतःकरण जबाबदार असतं. अंतःकरणामुळे आपण जगाताच्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो किंवा घेतो. तर इथे जे हृदयग्रंथी म्हटलेलं आहे, ते आपल्या त्या अंतःकरणाशी तादात्म्य पावल्यामुळे, अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळे जो भ्रम, जो अध्यास, जो मी 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 म्हणून उत्पन्न होतो आपल्या मनामध्ये, तो मी, त्या मीच्या अवतीभोवती ज्या काही कल्पना फिरतात, ज्या काही वासना राहतात, त्याला हृदयग्रंथी असं म्हटलेलं आहे. याच उपनिषदामध्ये पूर्वी आधी अविद्याग्रंथी असा शब्द आलेला आहे आणि इथे हृदयग्रंथी असा शब्द आलेला आहे. अविद्याग्रंथी म्हणजे अविद्येमुळे मी माझं स्वरूप जाणत नाही, मी मला स्वतःला नीट जाणत नाही, म्हणून त्याला अविद्याग्रंथी असं म्हटलेलं आहे. त्याचा परिणाम काय होतो, तर मी मला न जाणल्यामुळे मला काहीतरी दुसऱ्या गोष्टींची प्राप्ती करावीशी वाटते, दुसऱ्या गोष्टी मला मिळाव्या, विषय मिळावेत, सुख मिळावं, अशा प्रकारच्या वासना माझ्या मनामध्ये निर्माण होतात. आणि ह्या वासना, ह्या कामना, ह्यांनाच उपनिषदकारांनी किंवा भाष्यकारांनी हृदयग्रंथी असं म्हटलेलं आहे. हृदयग्रंथी. मी माझ्या स्वरूपाला आनंदरूप आहे असं जाणत नसल्यामुळे आनंदाकरता, माझ्या सुखाकरता मी कुणावर तरी अवलंबून राहतो आणि मग कुणावर तरी किंवा कशावर तरी ज्याच्यावर मी अवलंबून आहे ते प्राप्त करण्याची गरज मला वाटते. म्हणून आनंद रूप माझं विसरल्यामुळे आनंदगत जे दोष आहेत त्याचं निवारण इथे सुचवलेलं आहे. हृदयग्रंथी. दुसरा भाग सांगितलेला आहे इथे, तो म्हणजे संशय घेणारी आपली बुद्धी. त्या संशय घेणाऱ्या बुद्धीचा, संशयांचा नाश होतो. संशयांचा नाश होतो. उगाचच आपल्या मनामध्ये काहीतरी विकल्प येऊन जातात. त्याच्यामुळे ते जेव्हा संशय पूर्णपणे नाहीसे होऊन जातात, त्यावेळेला आपल्या बुद्धिगत दोषांचं निवारण होतं असं इथे सांगितलेलं आहे.
आत्मज्ञान झाल्यानंतर आपल्या आनंदगत दोषाचं निवारण होतं, आपल्या बुद्धिगत दोषाचं निवारण होतं आणि आपल्या कर्मगत दोषांचं सुद्धा निवारण होतं. कर्म कोण करतं? मी केलं असं मला वाटतं. करणारा मी, माझा अभिमान जागृत होतो आणि तो कर्तृत्व भोक्तृत्व, मी करतो असं म्हणणारा, मी भोगतो असं म्हणणारा जो अहंकार आहे, हा सुद्धा अंतःकरणाचाच भाग आहे. म्हणून अंतःकरणातल्या ह्या तीनही गोष्टी, आनंदगत दोष, कर्मगत दोष आणि बुद्धिगत दोष, या तिन्ही दोषांचं निवारण होतं. कधी? तस्मिन् दृष्टा परावरे. जेव्हा आपलं अंतःकरण आत्म्यात विलीन होतं, लय होतं आणि ज्या वेळेला आपल्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो, त्यावेळेला ह्या तिन्ही गोष्टी मावळतात, तिन्ही गोष्टी लय पावतात, त्यांचा नाश होतो. थोडासा हा भाग जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक प्रयोग करण्याचा आपण इथे प्रयास करतो आहोत. माझ्या हातामध्ये हा एक टॉर्च आहे, लाईट आहे. याचा लाईट तितकासा नाही आहे हे मला माहिती आहे, कळतं आहे. पण तरीसुद्धा आत्तापुरतं असं माना, या प्रयोगापुरतं असं माना की हा जो प्रकाश आहे, हा आत्मप्रकाश आहे. हा सगळीकडे आहे, सर्वत्र आहे. सगळ्यांना दिसणारा, जाणवणारा हा प्रकाश, याला ब्रह्मरूप म्हणा, याला आत्मरूप म्हणा. आणि माझ्या हातामध्ये हा एक काचेचा गोळा आहे. याला आपण अंतःकरण असं म्हणू. अंतःकरणाचे 4 घटक आपण बघितलेले आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्या चौघांना मिळून मी एक अंतःकरण असंच संबोधतो. याला आपण बुद्धी म्हणूया, अंतःकरण म्हणूया. आणि हा आत्म्याचा प्रकाश. हा प्रकाश जेव्हा या अंतःकरणात फाकतो, बघा आता विशेष रूपाने दिसतो. आता मी हे काढून टाकल्यानंतर आणि हा आता विशेष रूपाने प्रकाश त्याच्यात पडलेला आपल्याला जाणवेल. बघा, हा काढल्यानंतर गेला, प्रकाश गेला आणि आता हा पुन्हा प्रकाश सोडल्यानंतर पूर्णपणे ह्याच्यात फाकलेला जाणवतोय. तर ह्याच्यातनं काय लक्षात घ्यायचं? 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक, हे अंतःकरण. दुसरं, हा आत्मा. आणि या आत्म्याचा या अंतःकरणात फाकलेला प्रकाश, या तिघांना मिळून जीव ही संकल्पना म्हटली जाते. आपण जीव 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 हे नेहमी म्हणतो, पण जीव म्हणजे काय हे आपला जीव गेला तरी आपल्याला कळत नाही. तर जीव म्हणजे काय ही संकल्पना शास्त्रकारांनी अतिशय सुस्पष्ट करून सांगितलेली आहे. एक अंतःकरण किंवा बुद्धी, दुसरं आत्मा. त्या आत्म्याचा या अंतःकरणात फाकलेला हा जो प्रकाश आहे, तो प्रकाश म्हणजे चिदाभास. हा आभास आहे, म्हणून याला चिदाभास असं म्हटलेलं आहे. चितचा आभास, ज्ञान करून घेणारा जे स्वरूप आहे, ज्ञानरूप जे तत्व आहे ते हे, आणि त्याचा आभास जणू काही याच्यामध्ये फाकल्यामुळे जाणवणारा प्रकाश, याला चिदाभास असं म्हणतात. यातल्या प्रकाशाला चिदाभास असं म्हणतात. तर अंतःकरण, अंतःकरणात फाकलेला हा चिदाभास आणि हा आत्मा, या तिघांना मिळून जीव ही संकल्पना आहे. हे लक्षात येतं. ही संकल्पना एकदा स्पष्ट करून घेतली की आपल्याला उरलेले मंत्र आणि पुढच्या खंडामध्ये किंवा पुढच्या मुंडकामध्ये येणारे मंत्र, या सगळ्या मंत्रांचा उलगडा नीट होईल, त्या संकल्पना स्पष्ट होतील. आपण आत्ता विचार केला की अंतःकरणात असलेला जो अहंकार, बुद्धीमध्ये असलेला जो संशय घेणारी जी वृत्ती, ती बुद्धी, हे सगळं कुठे आहे? हे सगळं इथे आहे, या काचेच्या गोळ्यामध्ये आहे. हे अंतःकरण आहे. ह्या अंतःकरणाचा आणि ह्याचा तसा पाहिला तर काहीही संबंध नाही, अर्थार्थी संबंध नाही. पण जणू काही संबंध आल्यासारखा वाटतो जेव्हा हे असं येतं त्यावेळेला. आता म्हणजे काय? असं बघा की ह्यातला जो प्रकाश आहे, या टॉर्चमधला जो प्रकाश आहे, हा प्रकाश या काचेच्या गोळ्यामध्ये फाकतोय. आता हा प्रकाश या काचेच्या गोळ्यात आला का? याचं उत्तर काय आहे? म्हटलं तर म्हणावं लागेल आला. कारण ज्या अर्थी काचेच्या गोळ्यात प्रकाश दिसतोय, त्या अर्थी तो प्रकाश तिथे आला असं म्हणावं लागेल. पण तो प्रकाश खरंच आलेला नाही. आला असता तो हा काचेच्या गोळ्याबरोबर टिकला असता, पण तसं काही होत नाही. हा काचेचा गोळा जेव्हा बाजूला होतो त्यावेळेला तो प्रकाश काही याच्यामध्ये नाही आहे. याचा अर्थ हा प्रकाश ह्या काचेच्या गोळ्यामध्ये लिप्त होत नाही. हा प्रकाश इथेच आहे. या काचेच्या गोळ्यात हा प्रकाश लिप्त होत नाही. पण तरीसुद्धा
जेव्हा अशी एक काहीतरी घटना घडते त्यावेळेला असं वाटतं की हा प्रकाश ह्याच्यात आलेला आहे, हा जणू भास आहे. बॅटरीतला प्रकाश काचेच्या गोळ्यात, आत्म्याचा प्रकाश अंतःकरणात आल्यासारखा जणू वाटतोय. आणि ह्या प्रकाशामुळे आपल्याला सगळ्या जगताचा कारभार, सगळे जे काही जाणीवा आहेत ते ह्याच्यामुळे होत आहेत, यातल्या प्रकाशामुळे, या चिदाभासामुळे. सुखी आणि दुःखी कोण होतं? हा प्रकाश. हा प्रकाश सुखी आणि दुःखी होत नाही. ज्ञान उपासना करतो, साधना करतो, ज्ञान करून घेतो असं म्हणणारा कोण आहे? हा आहे. ह्याला काहीही होत नाही. हा सद्रूप आहे, चित्रूप आहे, आनंदरूप आहे. हा प्रकाश सर्वसाक्षी आहे. पण हा प्रकाश मात्र आपल्या अंतःकरणातील वासनांमुळे अनेक प्रकारच्या सुखदुःखांचा भोग घेत राहतो. आता ह्या एवढ्या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर आपण पुढच्या मंत्रांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू आणि त्याचा अर्थबोध करून घेण्याचा आपण प्रयास करू. आपला पुढचा मंत्र जो आहे, मंत्र क्रमांक 9. या 9व्या मंत्रामध्ये उपनिषदकार म्हणतायत, हिरण्मये परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम तत्शुभ्रम ज्योतिषाम ज्योति तत् यदात्मविदो विदुः. ब्रह्म निर्दोष, अवयव किंवा कलारहित, शुद्ध व तेजस्वी पदार्थांना तेज देणारे असून तेजोमय व श्रेष्ठ हृदयकोशात राहते, ते आत्मज्ञानी पुरुष जाणतात. असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. आत्मविदो विदुः. आत्मविद शब्दाचा अर्थ आहे आत्मज्ञानी. ज्यांना आत्मज्ञान झालं आहे ते, जे जाणायचं आहे त्याला जे जाणतात, ज्याचा अनुभव घेतात, ज्याचा साक्षात्कार झालेला आहे किंवा होतो, ज्याच्याशी एकरूप होतात, ते ब्रह्मतत्व आहे. आणि आत्मज्ञानी पुरुष त्या ब्रह्मतत्वाला जाणतात. जो प्रश्न विचारला होता ना शौनकाने सर्वात पहिल्यांदा, असं काय आहे की जे जाणल्याने सगळं काही जाणल्यासारखं होतं, त्याचं उत्तर इथे आत्मविद विदुः. आत्मज्ञानी, आत्म्याला जाणून जे जाणलेले आहे ते, असे ते लोक. म्हणजे जाणायचं कशाला आहे? आत्म्याला जाणायचं आहे, ब्रह्मतत्वाला जाणायचं आहे. इथे स्पष्टपणे उल्लेख केला आहे. ते ब्रह्मतत्व कसं आहे याचा आपण विचार केला. दिव्ये व्योम्नी. मागच्या मंत्रामध्ये दिव्य अशा व्योम्नी म्हणजे आकाशामध्ये हा प्रकाश सर्वदूर सगळीकडे सर्वत्र सदासम भरून उरलेला आहे, असा हा प्रकाश. इथे उपनिषदकारांनी ज्योतिर्मय असा शब्द वापरला आहे. ज्योतिष्याम ज्योतिः. हे ब्रह्मतत्व सगळीकडे व्यापून आहे, ज्योतिरूपाने आहे, म्हणजे प्रकाश रूपाने आहे. आणि ते कसं आहे ब्रह्मतत्व? विरजम. विरज शब्दाचा अर्थ आहे विरज, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दोष. रज म्हणजे ज्याच्यात दोष नाही असं. विगतः रजः, जे अत्यंत शुभ्र, निर्मल, स्वच्छ, पांढरं. पांढरा हा रंग झाला, असा रंग नाही आत्म्याला. निर्मल, शुद्ध आहे, कुठल्याही दोषापासून मुक्त आहे. कुठले दोष असतात? तर अविद्यादी दोषांपासून जे मुक्त आहे ते. मळ, दोष, त्यातनं मुक्त असलेलं ते तत्व कोणतं तत्व आहे? ते हे तत्व आहे. आचार्य म्हणतात, विरजम अविद्यादेशेष दोष रजोमल वर्जितम. उपनिषदकारांनी अनेक ठिकाणी याचं वर्णन केलेलं आहे. निर्मल, निर्मलम निष्कलम शांतम, श्रुतिवचन आहे. निर्मल म्हणजे ज्याच्यात काहीही मळ नाही असं, ज्याच्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही असं, अतिशय शुद्ध, अत्यंत शुद्ध. आपल्याला अत्यंत शुद्ध म्हटलं की काय आठवतं? सोनं आठवतं, सोन्याची शुद्धता आठवते. 24 कॅरेट गोल्ड. आपण सोन्याचे अलंकार बनवतो, दागिने बनवतो. पण जेव्हा सोन्याचे असे अलंकार बनवतात ना, त्यावेळेला त्या अलंकार घडवण्याकरता, ते घटनाबळ करण्याकरता म्हणून त्याच्यात काहीतरी मिक्स करावं लागतं. थोडीशी अशुद्धता आणावी लागते. मुद्दामून दुसऱ्या प्रकारचे बाकीचे काही मेटल्स त्याच्यात घालावे लागतात. तेव्हा ते सोनं टिकतं आणि तो अलंकार म्हणून घालता येतो, धारण करता येतो. मग तो 24 कॅरेटचा नंतर 22 कॅरेट, 20 कॅरेट असा काहीतरी होऊन जातो. असं कुठल्याही प्रकारची भेसळ ज्याच्यात नाही
अशा प्रकारची, असं जे अत्यंत शुद्ध आहे ते शुद्ध तत्व, त्याला निर्मलम किंवा इथे विरजम असं म्हटलेलं आहे. आणि ते कसं आहे, निष्कलम आहे, म्हणजे त्याला कलारहित असं आहे. कला म्हणजे काय, आपण बघतो चंद्राला कला असतात, बदलत असतो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल ज्याच्यात होत नाही असा. निर्गतः कला यस्मान निष्कलम निरवयवम इत्यर्थः असा आचार्य म्हणतात. म्हणजे जे अवयवरहित आहे, जे विकाररहित आहे ते तत्व. आपण बघा, आपण सतत विकारशील असतो. काय आपण म्हणजे कोण? समजा आपण शरीर म्हणून मी म्हटलं तर शरीर सतत बदलणारं असतं, कारण शरीराला अवयव आहेत. आत्मतत्वाला कुठलेही अवयव नाहीत. शरीर हे विकारशील आहे, सतत बदलत असतं. स्थूल शरीर एक वेळ आपण समजू शकतो बदलतं, केस वाढत असतात, दाढी वाढत असते, पोट सुटलं, नख वाढले, केसांचा रंग बदलला, इत्यादी इत्यादी प्रकारचे सगळे विकार आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण त्या स्थूल शरीराबरोबर सूक्ष्म शरीराला सुद्धा विकार असतात, ते सुद्धा बदलत असतं. मन कधी प्रसन्न असतं तर तेच मन कधी खट्टू झालेलं असतं, दुःखी झालेलं असतं. बुद्धी कशी एखाद्या वेळेला काम करत असते आणि एखाद्या वेळेला असं काय झालेलं असतं, बुद्धीवर झापडं आलेलं असतं की ती बुद्धी काम करेनाशी होते. मन कधी कधी शांत असतं, कधी कधी अत्यंत दोलायमान असतं. अशा प्रकारे आपण स्थूल शरीर किंवा सूक्ष्म शरीर हे दोन्ही विकारशील आहेत हे जाणलं. पण आत्मतत्व विकारशील काय आहे, हे आहे. पण हे जे आहे याच्यामध्ये अजिबात विकार नाही. हे असंच्या असं दैदिप्यमान आहे, प्रकाशरूप आहे, सतत प्रकाश पुरवणारा आहे, म्हणून याला हिरण्मय असं म्हटलेलं आहे. आता हा प्रकाश झाला बॅटरीचा, हा लौकिक प्रकाश म्हणून म्हणतोय आपण. हा जो प्रकाश आहे हा लौकिक आहे. असा लौकिक नसून एक अलौकिक प्रकाश हा आत्मतत्वाचा आहे. ते अत्यंत तेजस्वी आहे, अत्यंत दैदिप्यमान आहे, म्हणून त्याला हिरण्मय शब्द असा वापरलेला आहे. आणि ते काय आहे, तो कोशे परे, कोशांच्या आतमध्ये आहे, सगळ्यात आतल्या बाजूला आहे, म्हणून श्रेष्ठ सुद्धा आहे. आतमध्ये आहे म्हणून श्रेष्ठ आहे. कशाच्या आतमध्ये आहे, हृदयाच्या आतमध्ये आहे. कोशाच्या आत. कोश कशाचे, हृदयांचे कोश. आचार्य म्हणतात ज्योतिर्मये बुद्धी विज्ञान प्रकाशे परे कोशे. असं बघा, कुठलीही किमती वस्तू जी असते, अत्यंत महत्वाची वस्तू जी असते, ही नेहमी आपण कुठेतरी आतमध्ये ठेवतो. आतमध्ये म्हणजे कुठे, बाहेर हॉलमध्ये ठेवत नाही, आतल्या खोलीत ठेवतो. आतल्या खोलीत पण नुसती वरती ठेवत नाही, तर कपाटामध्ये अलमारीत ठेवतो. अलमारीमध्ये पण नुसतीच कप्प्यात ठेवत नाही, चोर कप्प्यात ठेवतो. चोर कप्प्याच्याही आतल्या कप्प्यात ठेवतो आणि त्याला लॉक लावतो. म्हणजे अत्यंत किमती गोष्टी असतात, अत्यंत महत्त्वाच्या मौल्यवान ज्या गोष्टी असतात त्या कशा असतात, आतमध्ये असतात, कशाच्या तरी कोशात असतात. अगदी त्याचप्रमाणे हा अत्यंत मौल्यवान असलेला हा जो आत्मा आहे, हा जणू हृदयाच्या आतमध्ये आहे, कोशांमध्ये आहे. कोश म्हणजे कुठला कोश ते म्हटलेला आहे, तर विज्ञानमय कोश म्हटलेला आहे. बुद्धी विज्ञान प्रकाश हाच इथे कोश म्हटलेला आहे. हा बुद्धी विज्ञान कोश. आपण 5 कोशांचा विचार जेव्हा करतो, पंचदशीमध्ये विषय येतो, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, बुद्धिमय किंवा विज्ञानमय कोश आणि शेवटचा आनंदमय कोश. आत्मवस्तूला जर का जाणायचं असेल तर ते विज्ञानमय कोशामध्ये त्याला जाणता येतं. बाकीच्या कोशांमध्ये आत्मवस्तूंचं ज्ञान होऊन घेण्याची शक्यता नाही. म्हणून आतमध्ये का म्हटलं आहे त्याला, तर तो कोशात जणू आहे, जणू याच्या आतमध्ये आहे. कशाच्या, याच्या आतमध्ये आहे. हा प्रकाश कशाच्या आतमध्ये फाकला आहे, या बुद्धीच्या आतमध्ये फाकलेला आहे. म्हणून हेच आत्मवस्तूच्या उपलब्धीचं स्थान आहे. कुठलं, बुद्धी, अंतःकरणाची बुद्धी, तिथेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून हृदय कोशे असं म्हटलेलं आहे आणि कोशे परे पण म्हटलेलं आहे, कारण कोशांच्याही पलीकडे आहे गेलेलं ते, त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला ते जाणायचं आहे. या 5ही कोशांचा निराश करून त्याच्या पलीकडे असलेले तत्व जे निष्कल आहे, जे विरज आहे, जे परमशुद्ध आहे, जे अत्यंत पवित्र आहे, ते तत्व तत्शुभ्रम, ते अत्यंत शुभ्र आहे,
शुभ्र याचा अर्थ अत्यंत सफेद, स्वच्छ, ज्याच्यावर कोणताही डाग नाही, कुठल्याही प्रकारचा डाग ज्याच्यावर नाही, कुठल्याही प्रकारचा धब्बा ज्याच्यावर नाही, कुठल्याही प्रकारचा मळ ज्याच्यावर नाही. मगाशी आपण निर्मल शब्दाचा अर्थ बघितला. शुद्धता. आपण जेव्हा शुभ्र म्हणतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना लगेच वेगवेगळ्या टीव्हीवरचे ॲड्स आठवतात. सफेदी, ते निरमा आणि सर्फ, अनेक प्रकारच्या ज्या धुवून काढण्याच्या ज्या उपयोगी वस्तू आहेत, साबणाचे प्रकार आहेत, त्यांनी धुवून शुद्ध केलेला, असं ती शुभ्रता नाही, अशी ती शुभ्रता नाही. तर कशी शुभ्रता, कशी स्वच्छता? जे कधीच मळत नाही, जे अत्यंत निर्मल आहे ते. मळतं काय? हे कधीच मळत नाही. मळतं काय? हे मळतं. मळ कशात जमतो? ह्याच्यात जमतो. आत्म्यामध्ये मळ नाही, आपल्या बुद्धीमध्ये मळ असतो. आपल्या अंतःकरणात, मनामध्ये, बुद्धीमध्ये कुठल्या प्रकारचा मळ असतो? बुद्धीची ही उपाधी, याच्यात वासनेचा मळ असतो, कामादी क्रोधांचा मळ असतो. वेगवेगळ्या प्रकारचे काम, संकल्प, विकल्प मन करतं, हे अंतःकरण करत असतं. म्हणून हा चिदाभास जो आहे हा मलिन वाटतो. आणि ह्या मलिनतेचा परिणाम म्हणून आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची, शुद्धतेची जाणीव होत नाही. इथे म्हटलेलं आहे तत्शुभ्रम ज्योतिषाम ज्योतिः. ज्योतीची ज्योत. आता याच्यामध्ये प्रकाश दिसतोय ना आपल्याला सगळ्यांना. याच्यात फाकलेला हा जो प्रकाश आहे, याचा प्रकाश आहे. हा प्रकाश याच्यात फाकल्यानंतर याच्यात जो प्रकाश आला तो कोणाच्यामुळे आला? ह्याच्यामुळे आला. म्हणून ज्योतीची ज्योत असं म्हटलेलं आहे. ज्योतिषाम ज्योतिः. सूर्य, अग्नी, चंद्र इत्यादी जे प्रकाश असतात, आपल्याला वाटतं की ते प्रकाश देत आहेत, पण त्यांना प्रकाश देणारा जो आहे तो, तेजाचं जे स्रोत आहे, ते स्रोत म्हणजे हे आत्मतत्व आहे. तेजाचं स्रोत, प्रकाशाचा स्रोत, ते हे आत्मतत्व आहे. जी दुसऱ्या कुठल्याही प्रकाशाने, बाहेरच्या प्रकाशाने, लौकिक प्रकाशाने प्रकाशित होत नाही, अशी ही आत्मज्योत आहे. ही अखंड प्रकाशित राहते. ही अखंड प्रकाशित आहे. आमच्या सद्गुरूंचं एक फार सुंदर कविता आहे. आत्मज्योती नित्य शांत मंद तेवते. पुढचे चरण मला आठवत नाही, पण अशा प्रकारची एक सुंदर कविता त्यांची आहे. आत्मज्योती नित्य शांत मंद तेवते. आपल्या बुद्धीला, या बुद्धीला ज्या काही जाणीवा होतात, जे काही अनुभव येतात, ज्या काही गोष्टी आपण भोगतो, जाणतो, आपल्याला कळतात, त्या सगळ्या जाणीवा ह्याच्या अधिष्ठानावर झालेल्या असतात. हे ज्ञानस्वरूप आहे. यातला हा ज्ञानप्रकाश याच्यामध्ये फाकल्यामुळे जणू काही ह्याला सगळ्या जाणीवा होतात. आणि यांचा सगळ्यांचा हा साक्षी आहे. आत्मा हा साक्षी आहे. कशाचा? ह्या सगळ्या गोष्टींचा. ह्या ज्योती, ही जी ज्योत आहे वरची, ती सगळी गडबड करत असते. सगळे अनुभव, सगळ्या जाणीवा, सगळे ज्ञान ह्याला होत असतात. याला कुठलंही ज्ञान होत नाही. याचं ज्ञान कोणाला होत नाही. याला कोणाचं ज्ञान होत नाही. कारण हे ज्ञानरूप आहे. हा आत्मा जो आहे हा ज्ञानरूप आहे. ह्याला जे जाणतात ते ज्ञानी पुरुष आहेत. कोणत्या प्रकाराने जाणतात? ही ज्योतीची ज्योत म्हणजे काय प्रकार आहे, ह्याच्यावर भाष्यकारांनी, उपनिषदकारांनी पुढच्या मंत्रामध्ये फार सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. कठोपनिषदामध्ये सुद्धा हा मंत्र असाच्या असा आलेला आहे. दुसऱ्या अध्यायामधल्या दुसऱ्या वल्लीमध्ये आलेला आहे. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये सुद्धा हा मंत्र येतो. अतिशय महत्त्वपूर्ण मंत्र आहे आणि तितकाच प्रसिद्ध मंत्र सुद्धा आहे. परब्रह्मतत्व कसं सर्व प्रकाशक आहे याचं अतिशय सुंदर नेमकेपणाने वर्णन या मंत्रात केलेलं आहे. त्या ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी सूर्य, चंद्र व तारेही प्रकाश पाडू शकत नाहीत. तिथे वीजही जेथे प्रकाशित नाही तिथे बिचाऱ्या अग्नीचा काय पाड. त्या ब्रह्माच्या प्रकाशानेच हे सर्व प्रकाशित होते व ते सर्व दृश्य त्याच्या प्रकाशानेच प्रकाशमान आहे. असा या मंत्राचा अर्थ.
ज्याला समजण्यासाठी सूर्य, चंद्र किंवा तारकांचा प्रकाश पर्याप्त होत नाही, पुरेसा होत नाही. म्हणजेच थोडक्यात जिथे सूर्य, चंद्र इत्यादी ज्यांचा प्रकाश जिथपर्यंत पोचू शकत नाही. असं बघा, एखादी घरातली वस्तू जर का हरवली तर ती शोधण्याकरता म्हणून आपल्याला कुठला तरी दिवा लागतो. काहीतरी एक दिवा घेऊन ये, पणती घेऊन ये, कॅन्डल घेऊन ये, बॅटरी घेऊन ये, काहीतरी करून समजा वीज गेली तर कुठल्या तरी प्रकारे दिवा आण आणि मग ती हरवलेली गोष्ट शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. बरेचदा ती गोष्ट पटकन सापडत नाही. तेव्हा आपण असं म्हणतो की ठीक आहे, आत्ता दिसत नाहीये, अंधार आहे, दुसऱ्या दिवशी जेव्हा उजाडेल ना तेव्हा आपण बघू. आणि मग दुसऱ्या दिवशी असं होतं की सूर्यप्रकाशामध्ये जी गोष्ट रात्री दिसत नसते आपल्याला डोळ्यांना, ती स्पष्टपणे समोर तिथे दिसते आणि ती सापडते. आत्मवस्तूला शोधण्याकरता म्हणून अशा प्रकारचा सूर्याचा प्रकाश काय, चंद्राचा प्रकाश काय, दिवा काय, पणती काय, बॅटरी काय, कुठल्याही प्रकाशाची आवश्यकता नाही. थोडा विचार करू याचा. बृहदारण्यक उपनिषदामध्ये फार सुंदर विचार आलेला आहे. दिवसा मला कशामुळे दिसतं? कोणत्या गोष्टींमुळे मला पदार्थांच्या अस्तित्वाचं ज्ञान मला दिवसा होतं? त्याचं उत्तर आहे, दिवसा मला सूर्याच्या प्रकाशात ज्ञान होतं. मग रात्रीच्या वेळेला जेव्हा सूर्य आकाशात नसतो तेव्हा रात्रीच्या वेळेला कोणाच्या प्रकाशात मला ज्ञान होतं? तर त्याचं उत्तर आहे, चंद्राच्या प्रकाशात मला ज्ञान होतं. चंद्राच्या प्रकाशात मला पदार्थ कुठे आहेत ते दिसतात. बरं, असा विचार करू, अमावस्येची रात्र आहे, सूर्य पण नाही, चंद्र पण नाही, त्यावेळेला कोणाच्या प्रकाशात मला ज्ञान होतं? तर अग्नीच्या प्रकाशात ज्ञान होतं. सगळेजण आपण जाणताय अग्नी म्हणून, किंवा आजच्या भाषेत एखादी मशाल घेऊन जेव्हा आपण चालतो त्यावेळेला त्या मशालीच्या प्रकाशात आपल्याला पदार्थांच्या अस्तित्वाचं ज्ञान होतं. मग पुढचा प्रश्न येतो, जर का अग्नी पण नसेल तर तेव्हा कोणाच्या प्रकाशात ज्ञान होतं? असा विचार करा, आपण खूप दूरवर कुठेतरी महाराणी किंवा एखाद्या बीचवर अमावस्येच्या रात्री आहोत आणि तिथे अग्नी पण नाही आहे. मग तेव्हा आपण आवाज देतो कोणाला तरी. उपनिषदकार त्याचं उत्तर देतात की मला ध्वनीच्या प्रकाशात ज्ञान होतं. ध्वनीचा प्रकाश असा शब्द प्रयोग केलेला आहे. बघा किती छान सांगताय. ध्वनीच्या प्रकाशात काहीतरी ऐकतं, कुठेतरी खुट्ट होतं आणि मला कळतं की कुणीतरी येतंय. मी विचारतो, का रे तू ठीक आहेस ना? तिकडनं उत्तर येतो, हो मी ठीक आहे. मग आपल्याला कळतं की हां ठीक आहे. अशा प्रकारे पुढे जाऊन ते विचारतात, जेव्हा ध्वनीही पण नसतो त्यावेळेला कोणाच्या प्रकाशात ज्ञान होतं? ते तिथे स्पर्शांच्या प्रकाशात कळतात. आपण स्पर्श करतो, चाचपडतो, बघतो आजूबाजूला काय आहे आणि मग आपल्याला पदार्थच कळतात. रात्रीतनं झोपेतनं सुद्धा आपण विचार करा. रात्री झोपेत अंधार असतो, डोळे मिटलेले असतात आणि आपण असाच हात करतो आणि आपल्याला हवी ती गोष्ट समोरची, समजा वाजत असलेला गजर बंद करायचा असेल तर तो गजर बंद करता येतो. फोन कुठे आहे तो घेऊन हाताशी घेता येतो. किती वाजले बघता येतात. असा विचार करूया. ह्या सगळ्या प्रकारच्या ज्ञानाची आपण काय बघितले? सूर्य, चंद्र, अग्नी, त्याच्यापुढे ध्वनी आणि त्याच्यापुढे स्पर्श. पण असा विचार करूया की याच्याही पलीकडे जाऊन मला कोणाच्या प्रकाशात कळतं? जर का स्पर्शही करता येत नसेल किंवा स्पर्श करूनही सापडत नसेल तर वर्णन केलेलं आहे की एखादा अतिशय काळाकुट्ट माणूस रात्रीच्या अंधारात बंद खोलीमध्ये बसला असेल तरी सुद्धा त्याला मी आहे ही जाणीव सतत असते आणि माझं मला ज्ञान होत असतं. मी आहे याची जाणीव आणि माझं मला होणारं ज्ञान. अहम अस्मी सदा भामी कदाचिन्नाहमप्रियः. ते अहम अस्मी आणि सदा भामी हे जे आहे हे आत्मस्वरूपाच्या प्रकाशात होणारं ज्ञान आहे. जगातल्या इतर गोष्टींचं ज्ञान हे मला नेत्रांमुळे होतं, इंद्रियांमुळे होतं, म्हणजे कर्णामुळे होतं किंवा स्पर्शामुळे होतं. थोडक्यात काय, तर मला पंचज्ञानेंद्रियांमुळे पदार्थांचं ज्ञान होतं. म्हणजेच थोडक्यात हे इंद्रिय बाहेरच्या पदार्थांना प्रकाशित करतात. पण या इंद्रियांना प्रकाशित कोण करतं? तर त्याचं उत्तर आहे मन त्यांना प्रकाशित करतं. आणि मग पुढचा प्रश्न, मनाला कोण प्रकाशित करतं? तर मनाला प्रकाशित करणारा हा आत्मा आहे आणि तो आत्मा मी आहे. तो आत्मा मी आहे.
अशा प्रकारे ज्ञान कोणाला होतं, कशा पद्धतीने होतं? ज्ञान होणं म्हणजे काय? तर आत्मा जेव्हा प्रकाशित करतो म्हणजे काय? तर आत्मा ज्ञान करून देतो. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. अग्नी ज्याला प्रकाशित करू शकत नाही, सूर्य आणि चंद्र ज्याला प्रकाशित करू शकत नाही, असं जे तत्व आहे ते तद्धाम परमं मम, ते माझं स्वरूप आहे. मग त्या सूर्याला शक्ती, प्रकाश, तेज हे कोणामुळे मिळालंय? त्या ब्रह्मतत्वामुळे मिळालेलं आहे. न तु तस्य स्वतः प्रकाशन सामर्थ्यम. चंद्रसूर्यांकडे स्वतःचं प्रकाशन सामर्थ्य नाही असं आचार्य सांगतात. आणि मग चंद्रसूर्यांकडे जर का नसेल तर मग आपल्या पृथ्वीवर जो अग्नी आहे त्या अग्नीचा काय पाड, त्याचं काय सामर्थ्य असेल असं विचारायला हरकत नाही. म्हणून जिथे सूर्याचं तेज काम करत नाही, यदादित्य गतं तेजो जगद्भासेते अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम. 15व्या अध्यायात पुढे भगवंत म्हणतात, या जगाला प्रकाशित करण्याचं काम कोण करतं? तर सूर्य करतो, चंद्र करतो. पण सूर्य, चंद्र आणि अग्नी यांच्यामध्ये जे तेज आहे, यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो, त्यातलं जे तेज आहे ते माझंच तेज आहे असं तू जाण, असं भगवंत म्हणतायत. परब्रह्म तेच सांगतायत. ते ब्रह्माचंच तत्व आहे. ब्रह्मतत्वच त्यांना प्रकाशित करतोय, त्यांना प्रेरणा देतोय. कशा पद्धतीने? त्याचं छान वर्णन केलेलं आहे. एक कोळसा असेल, ठिणगी ज्याला म्हणतो आपण, त्या ठिणगीला जाळण्याची ताकद असते. त्या कोळशाला हात लावला जर का तर तो कोळसा जाळतो का? आपल्याला जाळण्याची ताकद कोणाची आहे? अग्नीची आहे. समजा गरम पाणी आहे, त्या गरम पाणीचा आपल्याला चटका बसतो. गरम पाणी जेव्हा आपण अंगावर घेतो त्यावेळेला गरम पाण्याचा चटका बसतो. त्यावेळेला पाण्याने मला पोळलं असं म्हणतो का? नाही. आपण बोलताना असं म्हणतो की कोळशाचा चटका लागला, पाणी गरम होतं. पण ती गरमी कोणाची होती? ती त्यातल्या अग्नीची होती. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटतं की सूर्य, चंद्र आणि ही अग्नी आपल्याला दाखवतात, प्रकाश देतात. पण त्यांच्यामध्ये असलेलं जे तेज आहे, जो प्रकाश आहे, तो कोणामुळे आलेला आहे? तो त्या परब्रह्माच्या तेजापासून आलेला आहे. म्हणून हे परब्रह्म तत्वच, या तत्वाच्या प्रकाशावरच समस्त विश्व प्रकाशित होतं. सारे ब्रह्मांड ह्याच्याच मुळे आपल्याला प्रकाशित होतात. सगळेच्या सगळे पदार्थ या प्रकाशाने प्रकाशित होतात आणि ते विशेष रूपाने आपल्याला भासतात. वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाशित होतात, भेदरूपाने त्या भासतात आपल्याला. त्या परब्रह्मतत्वाचंच जे प्रकाशत्व आहे तेच प्रकाशत्व सगळ्यांमध्ये जाणून येतं. आणि म्हणून ह्या परब्रह्मतत्वाची जी प्रकाशता आहे हे स्वतःच आहे. स्वसंवेद्य असा शब्द आलेला आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी स्वसंवेद्य आत्मरूपा. स्वसंवेद्य, तोच त्याला जाणतो. कशामुळे? कसं काय? तर आपण उदाहरण बघतो. एका दिव्याला बघायला दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नाही, पण दुसऱ्या बाकीच्या पदार्थांना बघायचं असेल तर दिव्याची गरज भासते. उदाहरणार्थ बघू आपण. अंधाऱ्या खोलीमध्ये समजा एका ठिकाणी एक दिवा आहे आणि एका ठिकाणी अजून एक वस्तू आहे. समजा ही वस्तू आहे, ठेवलेली आहे, आणि त्या दोन्ही वस्तूंवर, दिव्यावर आणि त्या वस्तूवर, दोन्हीवर टोपली टाकलेली आहे उलटी. एक भांडं ठेवलेलं आहे उलटं करून, दोन्ही झाकून ठेवलेले आहेत, त्याच्यावर आवरण आहे. आता अंधाऱ्या खोलीत जेव्हा मी जातो त्यावेळेला मी तिथे गेल्यानंतर ते भांडं उचलल्यानंतर, त्यातलं आवरण काढल्यानंतर तिथे काय आहे वस्तू हे बघण्याकरता माझ्याजवळ काहीतरी दुसरा दिवा असावा लागतो. तेव्हा मला कळतं की अरे इथे ही वस्तू आहे. पण इकडे दिवा आहे, तो पेटलेला आहे, तो चालू आहे, त्या दिव्यावर भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे तो दिवा आत्ता दिसत नाहीये. पण नंतर मला जेव्हा मी त्या दिव्यावरचं भांडं उचलतो त्यावेळेला आतला जो दिवा आहे तो दिवा बघण्याकरता म्हणून मला दुसऱ्या कुठल्या दिव्याची आवश्यकता आहे का? त्याचं उत्तर नाही असं येतं. दिव्याला बघायला दुसऱ्या कशाचीही आवश्यकता नाही. ज्याच्या प्रकाशात बाकीचे प्रकाशित होतात, जो दुसऱ्यांना प्रकाशित करतो, तो दिवा.
पण ज्याच्यात स्वयंप्रकाश नाही, ज्याच्यामुळे बाकीचे कोणीच इतर प्रकाशित होत नाही, ते हे असं जड. जो स्वयंप्रकाशी असतो त्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही, जे जड असतं त्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज असते. मग सगळ्यांना प्रकाश पुरवणारा कोण आहे आपण आत्ताच बघितलं, ब्रह्मतत्व आहे. याचा अर्थ बाकीचे सगळे कसे झाले, जड झाले. याच्यासारखे समोर फोन आहे, लॅपटॉप आहे, यांना प्रकाशित करणारा, हा इथे दिवा आहे, पंखा आहे, यांना प्रकाशित करणारा कोण आहे? यांना प्रकाशित करणारी वीज आहे, इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण म्हणतो. इलेक्ट्रिसिटीमुळे हे सगळे डिव्हाइसेस ॲक्टिवेट होतात. आता तुम्ही म्हणाल फोन ठेवला नुसता, आता फोन सुरू नाही आहे आत्ता, पण ऑन करायचा असेल तर मी ऑन केल्याबरोबर तो प्रकाशित होतो असं तुम्ही म्हणाल, बरोबर? तर प्रकाशित होतो बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये प्रकाश, त्यातली जी बॅटरी आहे त्याच्यामुळे झालं. ती बॅटरी कोणी चार्ज केली? तर ती त्या विजेने चार्ज केली. त्या सॉकेटमध्ये प्लग घालून मला ते फोन चार्ज करावा लागतो, तेव्हा तो प्रकाशित होतो. म्हणजे मूळ कुठे आहे? तर ती इलेक्ट्रिसिटी आहे. ज्याप्रमाणे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या या डिव्हाइसेसला, सगळ्या उपकरणांना वीज पुरवल्याशिवाय ते काम करत नाही, अगदी त्याचप्रमाणे या जगातल्या सगळ्या पदार्थांना, सगळ्या जड चेतन, सगळ्या सृष्टीतल्या सर्व पदार्थांना आत्मप्रकाश पुरवल्याशिवाय ते प्रकाशित होत नाही. याच्या प्रकाशामुळे ते सगळे प्रकाशित होतात. याच्या प्रकाशामुळे हे सगळं जाणून घेऊ शकतं, हे जगातल्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकतात. म्हणून हे ब्रह्म, हे ज्योतीची ज्योती असं म्हटलेलं आहे. जसं मनाचं मन, वाणीची वाणी, कानाचा कान, अशा प्रकारचं विचार आपण मागच्या वेळेला केला होता चिंतनामध्ये. त्याचप्रमाणे इथे ज्योतीची ज्योती असं म्हटलेलं आहे. प्रकाशाचा प्रकाश, प्रकाशाला पुरवणारा हा प्रकाश, तो हा प्रकाश. हेच फक्त काय ते सत्य आहे, हे तत्व सत्य आहे. बाकी हे जे दिसतंय हे सगळं कसं आहे? आभास आहे. ह्याच्यात जणू हा प्रकाश फाकल्यासारखा वाटतो, याच्या तर सृष्टीमध्ये जणू तो आभास आहे असं वाटतं. आणि वेगवेगळ्या प्रकारे तो वाटतो, वेगवेगळ्या पद्धतीने तो आपल्यासमोर येतो. म्हणून त्याला नाम आणि रूप दिल्या जातं आणि त्याच्यापासून मग आपण बोलायला सुरुवात करतो. नाम आणि रूप देऊन त्याला आपण आवाज देतो, बोलायला सुरुवात करतो, वाणीचा आरंभ तिथे होतो. म्हणून आचार्य भाष्यकार म्हणतायत, तद्विकारम वाचारंभम विकारो नामधेयम. बाकीचे सगळेच्या सगळे पदार्थ हे कसे आहेत? विकारो नामधेयम, नाममात्र आहेत, विकारशील आहेत. वाणीचा आरंभ तिथनं सुरू होतो म्हणून आहेत. मुळात काय आहे? फक्त एवढं एक तत्व सत्य आहे. आणि हे तत्व कसं आहे, ते कशा पद्धतीने सत्य आहे, त्याचा विचार पुढच्या मंत्रामध्ये उपनिषदकार करतायत. मंत्र क्रमांक 11 हा या खंडाचा अंतिम मंत्र आहे. ब्रह्मैवेदम अमृतम पुरस्तात् ब्रह्मपश्चात ब्रह्मदक्षिणतश्चोत्तरेण अधोश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्मैवेदम विश्वमिदं वरिष्ठम. हे अविनाशी ब्रह्मच पुढे मागे डावीकडे उजवीकडे खाली वरती व्यापून आहे. सर्वश्रेष्ठ ब्रह्मच विश्वरूपाने नटलेला आहे. सरळ सरळ अर्थ आहे. ज्याला थोडंफार संस्कृत येतं त्याला याचा अर्थ लगेच कळेल. ब्रह्म एव इदम अमृतम, फार सुंदर शब्द आहेत. ब्रह्म एव इदम अमृतम, हेच ब्रह्म अविनाशी तत्व आहे, अमृत तत्व आहे. ब्रह्म हेच अमृत तत्व आहे. अमृत हा शब्द जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या समोर समुद्र मंथन येतं. अमृताची प्राप्ती करण्याकरता देव आणि दानव एकमेकांशी पहिले भांडले, मग त्यांना कळलं आपण एकमेकांना मदत केल्याशिवाय हे काही साध्य होणार नाही, आणि म्हणून त्यांनी समुद्र मंथन करायचं ठरवलं. आणि गोष्ट अशी आहे की समुद्र मंथनामधनं अनेक प्रकारच्या गोष्टी निर्माण झाल्या. वेगवेगळ्या प्रकारचे शंख, घोडे, हत्ती, धनुष्य, तलवार इत्यादी आपण सगळी गोष्टी जाणतात. विषसुद्धा निर्माण झालं होतं, जे भगवान महादेवानी प्राशन केलं होतं. सांगायचा मुद्दा एवढा की या सगळ्या अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्या, पण तरीसुद्धा अमृताची प्राप्ती होईस्तवर समुद्र मंथन काही थांबलं नाही. अगदी त्याचप्रमाणे
आपण आपलं विचारमंथन तोपर्यंत चालू ठेवायचं जोपर्यंत आपल्याला ह्या अमृततत्वाची प्राप्ती होत नाही. आपली साधना, आपली उपासना ही तशी चालू ठेवावी लागते, ठेवली पाहिजे. उपनिषदकार सांगतायत ते ब्रह्म कसं आहे, ब्रह्म एव इदम अमृतम, ते पुरस्तात पुढे आहे, पश्चात मागे आहे, दक्षिणतः म्हणजे उजवीकडे आहे, उत्तरेण म्हणजे डावीकडे आहे, पुढे अध म्हणजे खाली आणि ऊर्ध्व म्हणजे वरती आहे. अधश्च ऊर्ध्वम प्रसृतम, प्रसृत म्हणजे विस्तारलेलं आहे, विखुरलेलं आहे, अतिशय विखुरलेलं जे आहे ते, विस्तार पावलेलं आहे ते. अधश्च ऊर्ध्वम प्रसृतम पुरस्तात. पुढे म्हटलेलं आहे विश्वम इदम, हे जगत सुद्धा खरं म्हणजे श्रेष्ठ ब्रह्मच आहे. विश्वम इदम म्हणजे हे विश्वसुद्धा, जे दिसणारं विश्व आहे, विश्वम इदम वरिष्ठम ब्रह्मम ब्रह्मै एव इदम असं म्हटलेलं आहे. वरिष्ठ म्हणजे श्रेष्ठ प्रकारचं, ब्रह्म एव इदम म्हणजे हे ब्रह्मच आहे. काय? हे विश्वसुद्धा दिसणारं हे ब्रह्मच आहे, हेच सगळीकडे आहे, ह्याचंच नटलेलं आहे. पश्चात पुरस्तात वगैरे शब्द आल्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्षाची आठवण होते. सगळेजण गणपती अथर्वशीर्ष जाणतात, आवर्तन होतात चतुर्थीच्या दिवशी. अवपश्चात्तात, अवपुरस्तात, अवोत्तरात्तात, अवदक्षिणात्तात इत्यादी इत्यादी. सर्वतो माम पाही पाही समंतात, सगळीकडे तेच व्यापून आहे. असं सर्वत्र सदा सम, खाली वरती उजवीकडे मागे पुढे सगळीकडे समरूपाने जे व्यापून आहे ते, जे देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे ते, सर्व देशांमध्ये, सर्व काली, सर्व वस्तूंमध्ये जे समान रूपाने आहे ते, सतत आहे ते, नित्य आहे ते, ती परमात्मा वस्तू आहे. आणि ही परमात्मा वस्तू, हाच परमात्मा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची रूपे जणू धारण करतो. सगळ्यांच्या आत बाहेर तोच आहे, मागे पुढे तोच आहे, खालीवरती तोच आहे, आजूबाजूला तोच आहे. असं आजूबाजूला तो आहे म्हणण्यापेक्षा जे काही दिसतं, जे काही भासतं, जे काही जाणवतं ते सगळंच त्याच्याच आतमध्ये होत आहे. हा जगाचा जो संपूर्ण विस्तार दिसतो आहे हा त्याच्याच आतमध्ये होणार आहे. फार सुंदर विचार आहे, ही प्रक्रिया फार सुंदर आहे बघा. एक आपण म्हणतो की ब्रह्म कुठेतरी आहे दुसरीकडे आणि तेच माझ्या आतमध्ये आहे, म्हणजे मी वेगळं आहे, ते ब्रह्म वेगळं आहे आणि ते ब्रह्म माझ्या आतमध्ये आहे, हा एक विचार झाला. दुसरा असा विचार आहे की सगळीकडे ब्रह्मच ब्रह्म भरून आहे आणि त्या ब्रह्मामध्येच मी या देहरूपाने मी कुठेतरी वावरतो आहे. जसं आकाश सगळीकडे आहे, पूर्ण आकाशच आकाश भरून आहे, त्याच आकाशामध्ये कुठेतरी ही एक पृथ्वी आहे, त्याच पृथ्वीमधलं कुठेतरी एक गाव आहे, त्या गावामध्ये मी कुठेतरी त्याच आकाशात एक घर बांधतो ज्याला मी माझं म्हणतो. त्याच घरातल्या एका खोलीमध्ये मी एक घडा आणतो आणि त्या घड्याला ठेवतो आणि त्या घड्यातल्या आकाशाला मी माझं म्हणतो. असा घडाकाश, मठाकाश आणि महदाकाश, आकाश एकच आहे. अगदी त्याचप्रमाणे परब्रह्मतत्व एकच आहे, पण ते सगळीकडे व्यापून आहे हे सुचवण्याची संकल्पना आपल्या धर्मशास्त्रात आहे, आपल्या परंपरांमध्ये आहे. असं बघा, जेव्हा आपण एखाद्या मंदिरात जातो त्यावेळेला मंदिरामध्ये त्या विग्रहाचं दर्शन करतो, नमस्कार करतो आणि नमस्कार केल्यानंतर काय करतो आपण? प्रदक्षिणा घालतो. फार सुंदर विचार आहे बघा. जे तत्व मी समोर बघतो आहे तेच तत्व चारही बाजूला आहे, म्हणून एक तर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो, नाही तर पूर्ण मंदिराला जाऊन प्रदक्षिणा घालतो. सगळीकडे मी नमस्कार करतो. जे तत्व समोर आहे तेच तत्व इतर सर्व चराचर सृष्टीमध्ये व्यापून आहे. संध्या करताना संध्येमध्ये 10 दिशांना नमस्कार करण्याची पद्धत आहे. सर्वत्र तेच आहे. कठोपनिषदाच्या वेळेला आपण विचार केला होता की जे ते तत्व आहे ते तत्व दक्षिण दिशेला आहे का? दक्षिण दिशेची भीती असते बऱ्याच लोकांना, पण आपण कठोपनिषदामध्ये तो विचार केलेला आहे. मृत्यूची देवता ती दक्षिण देवता, यमदेवता दक्षिणेच्या बाजूला असते असं म्हणतात, पण कठोपनिषदामध्ये यमदेव प्रत्यक्ष श्रीगुरू आहेत, नचिकेताला उपदेश करतायत. पण कुठलीही दिशा ही त्याज्य नाही. पण तरीसुद्धा धर्मशास्त्राच्या विधीप्रमाणे आपण वागू. असो, सांगायचा मुद्दा एवढाच आहे
की ते परब्रह्मतत्व इकडून तिकडून सगळीकडून व्यापून आहे. आणि पुढे जाऊन म्हणतात की ते परब्रह्मतत्व अनुभवायचं असेल तर इकडे तिकडे कुठे शोधायची गरज नाही, कुठेतरी वेगळं आहे लपलेलं असं बघण्याची गरज नाही. जे समोर दिसतं आहे, जे दृष्टीस पडतं आहे, ते सगळ्याच्या सगळं त्या ब्रह्माचाच आविष्कार आहे असं समजायचं. लाटा किती आहेत आणि कशा आहेत ह्या आपण मोजू शकतो, पण पाणी कसं आहे मोजू शकतो का? एखादा माणूस समुद्र पाहायला म्हणून पहिल्यांदाच गेला आणि त्याला ती लाट आलेली दिसली, तर पाणी कुठे पाणी कुठे, तर पाणी बघण्याकरता त्याला ती लाट बाजूला करावी लागत नाही. लाट बाजूला सारतो आणि मग मी पाणी शोधतो असं म्हणून चालत नाही. अगदी त्याचप्रमाणे जगताला मी बाजूला करतो आणि मग ब्रह्माला शोधतो असं म्हणून चालत नाही. ब्रह्म पाहण्यासाठी विश्वाला बाजूला करायची गरज नाही. विश्वच जणू ब्रह्म झालेलं आहे. अजून एक उदाहरण देतो. सोन्याचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने आपण घडवतो. काही दागिने हातात घालतात, ज्याला आपण बांगडी म्हणतो, पाटल्या म्हणतात. काही दागिने नाकात, गळ्यात, कानात वेगवेगळ्या ठिकाणी घालतात. गळ्यात घालणाऱ्या दागिन्यांची पण नावे खूप मोठी मजेशीर असतात. ठुशी म्हणतात त्याला, ठुशी. चपलाहार हा शब्द फारच गमतीशीर वाटतो मला, कारण तो गळ्यात घालायचा असतो. असो, मोहनमाळ आपण सगळेजण जाणता. हे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आपण धारण करतो. त्या दागिन्यांमध्ये काय असतं? केवळ आणि केवळ सोनं असतं, बाकी काहीही नसतं. आता कोणी जर का म्हटलं की मला सोनं कुठे दाखवा, तर तुम्ही म्हणाल हे काय, हे बघा, हेच तर सोनं आहे. हे बोटात घातलेली अंगठी हीच सोन्याची आहे, हे गळ्यात घातलेली माळ हीच सोन्याची आहे. नाही, पण ही तर माळ आहे, ही तर अंगठी आहे, ही तर नथ आहे, ही तर बांगडी आहे. मला सोनं कुठे ते दाखवा हो. सोनं बघण्याकरता ही बांगडी, ही नथ, ही माळ बाजूला करावी लागत नाही. त्यातलं सोनं फक्त ओळखावं लागतं. सोन्याशिवाय त्यांना दागिनत्वच नाहीये. सोनं ओळखलं की काम झालेलं असतं खरं म्हणजे. पण असं म्हटलं की मी त्यातलं सोनं काढून टाकतो आणि मग दागिने बनवतो, सोनं काढल्यानंतर दागिना म्हणायला दागिना उरतच नाही. मग सोनं काढून टाकल्यानंतर मग ते काय मगाशी विचार केला त्याप्रमाणे 2-4% काहीतरी भेसळ जी असते, ती भेसळ त्याच्यात उरेल तेवढी काय ते फक्त. आता उदाहरण जे असतं, दृष्टांत जे असतं, ते दृष्टांतापुरतंच त्याचप्रमाणे घ्यावं. सांगायचा मुद्दा एवढा आहे की सोनं बघण्याकरता दागिने काढून टाकल्यानंतर मग मी आता सोनं शोधतो असं म्हणून चालत नाही. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्म कुठे आहे, आत्मा कुठे आहे हे शोधण्याकरता म्हणून जगातल्या पदार्थांना बाजूला टाकून मग मी ब्रह्म शोधतो असं म्हणून चालणार नाही. म्हणजे समोर आहे ते ब्रह्माचंच स्वरूप आहे. जे दिसतं आहे ते फक्त केवळ ब्रह्मच आहे असं म्हणतात. उलट जग तर मुळात नाहीच, जगाला तर अस्तित्वच नाहीये, जग झालेलंच नाहीये असं म्हणतात. फक्त ब्रह्म आणि परब्रह्म तत्वच आहे. ब्रह्म एवढं एकच सत्य आहे. सर्वम खलविदम ब्रह्म. ब्रह्मच जणू प्रगट झालेलं आहे अनेक प्रकारे जगताच्या रूपातनं. कशा पद्धतीने हो? उदाहरण घेतलं म्हणजे कळतं. ज्या प्रकारे आपण झोपेमध्ये एखादं स्वप्न बघतो, त्या स्वप्नामध्ये माझ्या स्वप्नात मी असतो, माझे परिजन असतात, कुटुंब असतं, झाडं असतात, गाव असतं, माणसं असतात बाकीची, त्यांच्याशी मी व्यवहार करतो, बोलतो. आता प्रश्न असा आहे की हे सगळं स्वप्नातली ही झाडं, ही गावं, ही माणसं, ही कुठून निर्माण केली, ही कोणी निर्माण केली, ही कोणी प्रकाशित केली, ही कुठनं आलं सगळं? मग आपण त्याचं उत्तर देतो, नाही हो, हे झालंच नाही सगळं. पण तरीसुद्धा जाणवतं, तरीसुद्धा वाचतं, तरीसुद्धा आपल्याला अनुभव येतो त्याचा. अगदी त्याचप्रमाणे उपनिषदकार आपल्याला सांगतात की हे जगत जे दिसतंय ते मुळात झालेलंच नाहीये, पण तरीसुद्धा आपल्याला त्याचा अनुभव येतोय, भासतंय. ते काय आहे? ज्याप्रमाणे स्वप्न बघणारा हा स्वप्न बघतो, याच्याच प्रकाशामध्ये ते सगळे प्रकाशित होत असतात. त्याचप्रमाणे माझ्याच म्हणजे आत्मरूप मी, म्हणजेच परब्रह्मरूप मी, म्हणजेच ब्रह्मतत्वाच्या परब्रह्माच्या प्रकाशातच हे सगळं जगत प्रकाशित होतं आहे. मग या जगामध्ये सगळं प्रकाशित होणं म्हणजे त्याचं ज्ञान होणं, हे सगळं कशाचा खेळ आहे? याचाच खेळ आहे. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्यान जगत.
सर्वश्रेष्ठ असं ते जे परब्रह्मतत्व आहे ते वर्णीय आहे, तेच माझं स्वरूप आहे, मी स्वरूपतः तेच परब्रह्मतत्व आहे. अशा प्रकारचा जेव्हा अभेदरूप अनुभव आपल्याला येतो त्यावेळेला जगताचा हा आभास, जगताची होणारी ही प्रतीती, जे जगत आपल्याला भेदरूप दिसतं आहे, सगळं वेगवेगळ्या पद्धतीने जाणवत आहे. कठोपनिषदात आपण विचार केला होता, नेह नानास्ति किंचन, म्हणजे भेद नाहीच आहे जगतामध्ये, अभेदच आहे, केवळ अभेद आहे. पण तरी सुद्धा भेद दिसतो. मग तो कसा काय दिसतो? आचार्य त्याचं उत्तर देतात, तो फक्त भासतो. आपल्याला दिसतोय म्हणजे तो भ्रम आहे, तो भासतो आहे. कशा पद्धतीने? आचार्य सांगतात, जे काही वेगळेपणाने जाणवतंय, भासतंय, भेदरूप जे जाणवतंय, जे जे आभास होत आहेत ते सगळे अब्रह्मरूप आहेत. अब्रह्मरूप म्हणजे ब्रह्मपासून वेगळं आहे. ब्रह्म तेवढंच सत्य आहे, पण ब्रह्मापासून वेगळं काहीतरी असल्यामुळे जे आपल्याला वाटतंय, जाणवतंय, त्याला अब्रह्मरूप प्रतीती असा शब्द आचार्यांनी वापरलेला आहे. आणि ते अब्रह्मरूप प्रतीती कशाप्रमाणे आहे तर ते सांगतात, रज्जूवरील सर्पाप्रमाणे. अब्रह्म प्रत्यय सर्वो विद्यामात्रो रज्जाम इव सर्प प्रत्यय. रज्जूवरती भासलेल्या सर्पाचा प्रत्यय, आभास, भ्रम ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे परब्रह्मावर जगताचा हा आभास होतो. परब्रह्माशिवाय एकही वस्तू दुसरी अस्तित्वात नाही, हेच उपनिषद आपल्याला सांगत आहे. हाच वेदांचा आदेश आहे, उपदेश आहे, हेच पारमार्थिक सत्य आहे. दुसरं काहीही नाहीच. दुसरं काहीतरी वेगळेपणाने भासणं म्हणजेच अविद्या, आणि ब्रह्माला ब्रह्मस्वरूपाने ओळखणं म्हणजे विद्या. ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही असा ठाम निश्चय असणं म्हणजे विद्या, आणि ब्रह्म सोडून सगळं काहीतरी वेगळं भासतंय, दिसतंय, जाणवतंय याचा अर्थ अविद्या. म्हणून जगताला मिथ्यात्व दिलेलं आहे. त्याचं कारण ते आहे, ते वेगळेपणाने भासतं, प्रतीत होतं, म्हणून ते मिथ्या आहे. त्याला सत्य मानू नका, केवळ ब्रह्मच फक्त सत्य आहे असा विचार करायचा. मग जेव्हा आपण जगातल्या लोकांशी व्यवहार करतो तो कशा पद्धतीने करायचा? त्याचं उत्तर काय आहे? लोकांशी व्यवहार जगातल्या रहाटीप्रमाणे, जगातल्या नियमांप्रमाणे करायचा. पण आतमध्ये मात्र एक ठाम निश्चय बाळगायचा की या सर्व जगातल्या लोकांशी जो व्यवहार करतोय त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर, माणसाबरोबर, पशुबरोबर माझा जो व्यवहार आहे तो व्यवहार करताना माझा स्वरूपाशी एकनिष्ठ ठेवून रूपाशी व्यवहार करायचा. लक्ष स्वस्वरूपाकडे ठेवायचं. त्यातलं जे तत्व आहे ते माझंच तत्व आहे. त्याच्यातलं आत्मतत्व आणि माझ्यातलं आत्मतत्व एकच आहे. जे याला प्रगट करतंय, जे ह्याला प्रकाशित करते, जे ह्याला प्रकाशित करते तेच तत्व ते दुसऱ्या प्राण्याला सुद्धा प्रकाशित करते. असं जेव्हा आपण जाणतो त्यावेळेला वरचे नामरूपाचे भेद गळून पडतात आणि अद्वैत, अभेद असं आनंद स्वरूप असलेलं, अमृत स्वरूप असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाचं ज्ञान होऊ शकतं, होतं. असा विचार करून उपनिषदकार इथे थांबतायत. पुढचा खंड पुढच्या वेळेला आपण विचारात घेऊ. आत्ता दुसरा मुंडक आणि दुसऱ्या मुंडकातला हा दुसरा खंड इथे संपला. आपण आज इथेच विश्राम करू. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.